नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चलो बनाए कल के एनडीए क्लास 1 ऑफिसर या विषयावर बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एनडीए आणि यूपीएससी परीक्षेचे तज्ञ प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख करून देते. प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर सर संपूर्ण महाराष्ट्रात 35 वर्षापासून शिक्षण तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आपले विद्यार्थी भारतीय सैन्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसेच IAS, IPS क्लास 1 ऑफिसर बनावे अशी त्यांची इच्छा आहे. म्हणून 2013ला आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी नागपूर भंडारा म्हणजेच DSA या संस्थेची स्थापना केली. आज 5000 पेक्षा जास्त UPSC, NDA, IAS, IPS स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे सेमिनार घेण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. महाराष्ट्रातून 2025च्या NDA परीक्षेमध्ये एकाच वेळेस 50 विद्यार्थी तसेच 5 वर्षाच्या कालावधीत 134हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण करण्याचा रेकॉर्ड प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर यांच्या नावे आहे. अगदी कमी कालावधीमध्ये प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर यांच्या डिफेन्स सर्व्हिस अकॅडमी नागपूर भंडाराचे संपूर्ण भारतातील विद्यार्थी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये क्लास 1 ऑफिसर पदावर पोहोचलेले आहेत. प्राचार्य पालांदूरकर सर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते नवभारत के शिल्पकार हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 2023 या वर्षी त्यांना आयकॉन ऑफ सेंट्रल इंडिया या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात NDA क्लास 1 ऑफिसर होण्याचा मंत्र. सर, महाराष्ट्रामध्ये 11वी 12वी झाल्यानंतर इंजिनियर, डॉक्टर होण्याचा ट्रेंड सुरू असताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन आपण NDA परीक्षेच्या माध्यमातून IAS, IPS किंवा क्लास 1 ऑफिसर घडवण्याचा हा विचार जो आहे तो नेमका डोक्यात कसा आला? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. आता 10वी नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला विचारलं तुला काय करायचंय, तर तो एकच सांगतोय, मला इंजिनियर बनायचं आहे किंवा मला डॉक्टर बनायचं आहे. परंतु शासकीय सेवेत सर्वोच्च अधिकारी बनावं असं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फारसं वाटत नाही. आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या UPSCच्या परीक्षेत म्हणजे जसे IAS, IPS अधिकारी हे बिहारचे असतात. मग आपले विद्यार्थी का नसावे? कारण आपण बुद्धिमत्तेत कुठेही कमी नाही, फक्त आपलं प्लॅनिंग नाही, आपला अप्रोच नाही आणि एक करिअर बाबतीत सकारात्मक विचार नाही. तर सगळ्यांनी जेव्हा JEE करायचं असेल त्यांनी अवश्य JEE करावं. पण आज JEE मध्ये रोजगाराच्या संधी, इंजिनियर म्हणून रोजगाराच्या संधी फार कमी आहेत आणि रोजगार जरी मिळाला, नोकरी जरी मिळाली, पण पगार हा पुरेसा समाधानकारक नाही. आणि मेडिकलचा विचार केला तर नीट परीक्षा ही 2दा द्यावी लागते, पहिल्या वेळेस स्कोरिंग होत नाही आणि 10 वर्ष मेडिकलच्या इंजिनिअरिंगला घालवावे लागतात. तर त्याऐवजी अभ्यास हा JEEचाच करायचा आहे किंवा इंजिनिअरिंगचा करायचा आहे, पण सोबत 2 किंवा 3 अतिरिक्त विषय स्पर्धा परीक्षेचे तयार केले तर तुम्ही भारतातील सर्वोच्च अधिकारी बनू शकता. जसे डिफेन्स मध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये सर्वोच्च अधिकारी बनण्याच्या संधी भरपूर आहेत. फक्त तुम्हाला JEE सोबत थोडा ट्रॅक चेंज करावा लागेल आणि तो ट्रॅक तुम्ही मुख्य विषय सोडायचे नाही तुमचे JEEचे किंवा नीटचे. स्पर्धा परीक्षेची तयारी वर्ग 11वी 12वी पासून करावी असं मला प्रामाणिकपणे वाटते आणि त्याच करता मी डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी नागपूर भंडारची स्थापना केलेली आहे. आणि ही स्थापना करताना माझा जो उद्देश होता, तर आज 2025ला मला अभिमानाने सांगावंसं वाटते, माझ्या उद्देशाप्रती मी सफल झालेला आहे. निश्चितच. सर, ज्या विद्यार्थ्यांना NDA परीक्षा द्यायची आहे त्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात की वयाची अट नेमकी काय असणार किंवा शारीरिक पात्रता काय असायला हवी, तर त्याबद्दल सांगा. मॅडम, तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे जे NDAची माहिती आहे ती गैरसमजावर आधारलेली आहे आणि खरी माहिती आपल्याकडे नाही. आपण फक्त शारीरिक व्यायाम, उंची, बॉडी काजी, माझी बिल्डिंग यावरतीच जात असतो. परंतु या सर्व गोष्टीचा NDAशी दुरून संबंध नाही. सर्वसाधारण उंची असलेला, एक सर्वसाधारण वजन असलेला विद्यार्थी NDAची परीक्षा सहज देऊ शकतो. आता NDAची परीक्षा कोण देऊ शकतो? वर्ग 10वीची परीक्षा झाल्यानंतर लगेच तुम्हाला NDAची तयारी सुरू करायची आहे. तर जो विद्यार्थी 11वी 12वी मध्ये त्यांनी
सायन्स मध्ये प्रवेश घ्यावा, सोबत JEE परीक्षेचे क्लासेस लावायचे. आणि जेव्हा 11वीत असताना त्याचं वय 16.5 वर्ष पूर्ण झालं असेल तर कुठलाही विद्यार्थी हा NDAची परीक्षा देऊ शकतो. मग तो कधीपर्यंत देऊ शकतो? तो देऊ शकतो वयाच्या 18.5 वर्षापर्यंत, म्हणजे 2 वर्षाचा कालावधी आहे. NDAची परीक्षा ही एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये होत असते. आता एक प्रश्न आला, सर नेमकं NDA म्हणजे काय? ही भारत सरकारची नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला पुणे येथे असलेली सर्वोच्च संस्था आहे. ज्या विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचं करिअर करायचं असेल त्यांच्याकरता ही संस्था जगातील एक उत्कृष्ट संस्था म्हणून याची ख्याती आहे. तर या परीक्षा पूर्वी सांगितल्याप्रमाणे एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये. मग कोण देऊ शकतो? ज्याचे वयाचे 16.5 वर्ष पूर्ण झाले तर तुम्ही NDA परीक्षा देण्याचं काम फॉर्म भरू शकता. तर मग म्हणाल, सर फार उंची लागते का हो? खूप बॉडी बिल्डिंग लागते का? बिलकुल अजिबात नाही. ज्या मुलाची उंची 5 फूट 4 इंच असेल आणि वजन 44 kg म्हणजे 44 किलो असेल आणि 16.5 वर्ष पूर्ण झाले असेल, तो विद्यार्थी NDAची परीक्षा देऊ शकतो. मग मुलींच्या बाबतीत नाही सांगितलं तुम्ही, तर मुली सुद्धा देऊ शकतात. मुली सुद्धा संरक्षण क्षेत्रात यानंतर मागे राहणार नाही. तर मुलीची उंची किती लागणार? फक्त 5 फूट 2 इंच आणि वजन लागते फक्त 40 किलो. मग म्हणाल, सर चष्म्याचं नाही सांगितलं तुम्ही. चष्म्या असलेला विद्यार्थी सुद्धा देऊ शकतो, पण त्याचा नंबर 6x6 विजन मध्ये असते. मग आता गैरसमज काय? NDA करता फारशी उंची लागत नाही, खूप मोठं वजन लागत नाही, जिमला जाण्याची गरज नाही, रनिंग करण्याची गरज नाही, बारीक कटिंग करण्याची गरज नाही. फक्त चांगल्या शिक्षकाच्या हाताखाली अभ्यासाचं नियोजन करून परिपूर्ण तयारी करणे हेच NDA परीक्षेचं करतात तुम्हाला तयारी करावी लागेल. निश्चितच सर, आता तुम्ही शारीरिक पात्रता आणि वयाची अट वगैरे याबद्दल माहिती सांगितली. मात्र NDA ची लेखी परीक्षा असते, त्याचं स्वरूप नेमकं काय असतं आणि या परीक्षेची तयारी कशी करायला हवी, कोणत्या विषयावरती जास्त भर दिला गेला पाहिजे? बघा, NDA ची परीक्षा पूर्वी सांगितल्याप्रमाणे एप्रिल आणि सप्टेंबर मध्ये होत असते आणि 11वी मध्ये प्रवेश घेतलेला कुठलाही विद्यार्थी 12वी पर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. NDAच्या परीक्षेत मुख्यतः सिलेबस असतो हा JEE किंवा ज्याला आपण JEE परीक्षा म्हणतो त्या परीक्षेचा असतो. NDA परीक्षा ही 900 मार्काची असते आणि 900 मार्काकरता 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो 300 मार्काचा ज्याला गणिताचा असतो. दुसरा पेपर हा 600 मार्काचा असतो ज्याला गॅट म्हणतात, म्हणजे जनरल एबिलिटी टेस्ट. तर आपण पहिल्यांदा पहिल्या पेपरचं बघू. पहिला पेपर गणिताचा 300 मार्काचा. मग कुठल्या वर्गाचं सिलेबस? 11वी 12वी. कुठलं पॅटर्न? JEE परीक्षेचं जे पॅटर्न आहे सेम टू सेम इथं असते. म्हणजे 300 मार्काकरता तुम्हाला 120 प्रश्न येतील. मग तुम्हाला प्रश्न पडेल, पहिला पेपर उत्तीर्ण करण्याकरता मला किती मार्क मिळावे लागतील? फक्त 300 पैकी 150 ते 180. आणि प्रश्न किती सोडवायचे आहेत? 120 पैकी 70 ते 80 प्रश्न सोडवायचे आहेत. आता दुसऱ्या पेपरचा विचार केला, गॅट 600 मार्काचा आहे. याला साधारणतः आपण 3 भागात विभाजन करू. पहिला भाग 200 मार्काचा इंग्लिश ग्रामर. हे 5वी ते 12वी पर्यंतचं ग्रामर असेल. 6 प्रकारचे प्रश्न असतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश ग्रामर चांगलं केलं 11वी 12वी सोबत, तर त्याला निश्चितच NDAच्या मेरिट लिस्ट मध्ये तो येईल. आता गॅट पेपरचा दुसरा भाग हा असतो सायन्स. कुठल्या वर्गाचा सायन्स? 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी. कुठले विषय असतात? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. 200 मार्काकरता राहतील. 50 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क असतील. आता तिसऱ्या भागाचा विचार केला, सोशल सायन्स म्हणजे ज्याला आपण सामाजिक शास्त्र म्हणतो. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि जनरल नॉलेज म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि जनरल नॉलेज हा 200 मार्काचा असतो आणि याला सुद्धा सिलेबस असतो 8, 9, 10. आता NDA परीक्षा पास करण्याकरता तुम्हाला गणितामध्ये समजा 150 मार्क मिळाले, इंग्लिशमध्ये 200 पैकी 100 मार्क मिळाले, सायन्समध्ये 200 पैकी 100 मार्क मिळाले, सोशल सायन्समध्ये 200 पैकी 100 मार्क मिळाले. म्हणजे तुम्हाला 900 पैकी 450 मार्क म्हणजे 50% मार्क मिळून तुम्ही NDA परीक्षा पास होऊ शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, JEEचा IIT ला नंबर लागण्याकरता 99चा पर्सेंटाईल लागतो. पण NDA मध्ये किती पर्सेंटेज लागतात? फक्त आणि फक्त
50% आहे ना सोपी? निश्चितच. लेखी परीक्षांचं स्वरूप लक्षात आलं. मात्र एनडीए परीक्षेतील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे एसएसबी मुलाखतीचा. तर एक अधिकारी होण्याच्या मार्गावर या एसएसबी मुलाखतीचं काय महत्त्व आहे, विद्यार्थ्याला काय सांगाल? एनडीए परीक्षेमधून तुम्हाला एनडीए जॉईन करायचं असेल तर एकूण 4 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो एनडीए रिटर्न एक्झामिनेशन क्वालिफाय करणे. ही 900 मार्काची परीक्षा राहील आणि 900 पैकी साधारणतः 350 ते 450 मार्क मिळाले तर निश्चित तुम्ही पहिला टप्पा हा पूर्ण होईल. आता दुसरा टप्पा पार पडता तुम्ही पहिला टप्पा जेव्हा पार करता एनडीए रिटर्नचा म्हणजे तुम्ही डोक्याने हुशार आहे, पण ऑफिसर बनण्याकरता काही गुण लागत असतात आणि त्या गुणाला म्हणतात OLQ. सर म्हणाल OLQ म्हणजे काय आहे? ऑफिसर लाईक क्वालिटी. आता पहिली क्वालिटी असते तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता. दुसरी क्वालिटी असते क्विक डिसिजन, त्वरित निर्णय घेणे. तिसरी क्वालिटी असते करेक्ट डिसिजन, तुम्ही घेतलेला निर्णय अचूक असला पाहिजे. चौथी क्वालिटी असते कोऑर्डिनेशन, सगळ्यांना संयोजन करणे, सर्वांना सोबत घेऊन चालणे. आणि ही क्वालिटी चेक करण्याकरता एक इंटरव्ह्यू होत असतो एनडीए साठी. त्या इंटरव्ह्यूला म्हणतात SSB. याचा लॉंग फॉर्म होत असतो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड. आणि जो विद्यार्थी इंटरव्ह्यूची तयारी करेल तर तो निश्चितच एनडीएच्या पुढच्या पायरीसाठी तो पात्र ठरेल. आता एनडीएची परीक्षा झाल्यानंतर साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचा निकाल लागत असतो आणि एक पुढील 5 महिन्यामध्ये एनडीएची इंटरव्ह्यू तयारी होत असते. म्हणजे तुमच्याकडे भरपूर वेळ राहील. तर त्यानंतर होईल मेडिकल आणि मेडिकल एकदा पूर्ण झालं तर तुम्ही एनडीए पुणे खडकवासला इथे जाण्यासाठी सज्ज राहणार. सर, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की एनडीए परीक्षेच्या तयारीसाठी सैनिकी शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा का, शारीरिक कवायती करणं गरजेचं आहे का, किंवा एखाद्या निवृत्त सैन्य अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घ्यायला हवं का? तर याबद्दल काय सांगा? बघा मॅडम, तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारलेला आहे आणि पालकांचा खूप गैरसमज आहे. माझ्या मुलांनी सैनिकी शाळेत प्रवेश घेतला किंवा कुठल्या तरी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या हाताखाली शिक्षण घेतले तर तो एनडीएत जाईल, हा समज 100% खोटा आहे. आणि हा समज फक्त त्याला एक चांगल्या शाळेत शिक्षण द्यायला हवं जेणेकरून तो एनडीए परीक्षा पास होईल. एनडीए परीक्षा पास करण्याकरता कुठल्याही सैनिकी शाळेत प्रवेश घेण्याची अजिबात गरज नाही. ज्या शाळांमध्ये उत्कृष्ट शिक्षक आहेत, उत्कृष्ट मार्गदर्शन आहे, त्यांनी तिथं जरी प्रवेश घेतला तरी तो एनडीए परीक्षा सहज पास होऊ शकतो. आता शिकवण्याचं काम हे शिक्षकांचं आहे. त्याच्याकरता प्रत्येक विषयाला 6 टीचर लागत असतात. 11वी करता 3, 12वी करता 3. तर मग हे सगळं एनडीएचा सिलेबस जेडब्ल्यूचा आहे. तर जेडब्ल्यूचा मॅथमॅटिक्स कोण शिकवणार? शिक्षक शिकवणार. याकरता कुठल्याही निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची गरज नाही आणि सर्व पालकांना विनंती आहे हा गैरसमज दूर करावा. सेकंड थिंग, कुठल्याही सैनिकी शाळेत गेल्यानंतर मला घोडेस्वारी आली पाहिजे हा सुद्धा विचार दूर ठेवा. नो नीड ऑफ एनी हॉर्स रायडिंग, नो नीड ऑफ एनी स्विमिंग करण्याची पण गरज नाही, धावण्याची पण गरज नाही आणि कुठल्याही जिमच्या बॉडी बिल्डिंगची गरज नाही. मग गरज कशाची आहे? उत्कृष्ट शिक्षकाच्या हाताखाली विषयाची मांडणी, त्याचा सखोल अभ्यास, टाइम मॅनेजमेंट, स्टडी प्लॅनिंग आणि भरपूर पेपरचं प्रॅक्टिस. एवढं जरी तुम्ही केलं तर 100% यश एनडीए परीक्षेत पास होण्याचं हे तुमच्याकडे नक्की खेचून घेऊ शकता, हे मी तुम्हाला सांगतो. आता मी एक सिव्हिलियन आहे, मी कुठलाही लष्कराशी संबंधित अधिकारी नाही, पण मी उत्कृष्ट शिक्षक आहे. माझ्याकडे मी उत्कृष्ट प्लॅनिंग करून देतो विद्यार्थ्यांना. तर एकाच वेळेस महाराष्ट्रामध्ये 50 विद्यार्थी पास करण्याचा, एनडीए परीक्षेत रिटर्न परीक्षेत पास करण्याचा रेकॉर्ड मी लोकांना दाखवला. मग इथं कुठं आली सैनिकी शाळा, कुठं आले लष्करी अधिकारी? तसेच मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 134 विद्यार्थी मी पास करून दाखवले. या सर्वांवरून हे सिद्ध होते एक चांगल्या शाळेत जिथं उत्कृष्ट शिक्षक आहे, शिक्षकांची संख्या भरपूर आहे, रात्रीपर्यंत मार्गदर्शन करता, तिथं प्रवेश घ्या. तुम्हाला निश्चितच तुम्ही एनडीए परीक्षा पास होणार. अजून पुन्हा एकदा सांगतो, नो नीड ऑफ एनी हॉर्स रायडिंग, नो नीड ऑफ एनी स्विमिंग, नो नीड ऑफ एनी बॉडी बिल्डिंग, नो नीड ऑफ एनी जिम, ओनली परफेक्ट स्टडी प्लॅनिंग विथ टाइम मॅनेजमेंट.
सर, एनडीएचं प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना सुविधा कोणत्या मिळतात? कारण बऱ्याच एनडीए करणाऱ्यांना, इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न असतो. मॅडम बघा, 12वी नंतर तुम्हाला एक लष्करामध्ये सर्वोच्च अधिकारी, ज्याचा समाजात बघण्याचा दृष्टिकोन, एक सर्वोच्च मान हा तुम्हाला एनडीए मार्फत मिळतो. एनडीएचं ट्रेनिंग हे 4 वर्षाचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आर्मीमध्ये लेफ्टनंट पोस्ट मिळेल, नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट आणि एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर और फायटर पायलट ही पोस्ट मिळेल. आणि या दरम्यान तुम्हाला स्टायपंड मिळेल 56,100 रुपीज, राहायसाठी बंगला, घरी तुम्हाला घ्यायला गाडी, आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत तुम्ही ही जॉब करू शकता आणि भारतातील सर्वोच्च अधिकारी म्हणजे चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ सीडीएस या पदापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि पगाराची तुलना काही देशसेवेशी करता येत नाही, पण विद्यार्थ्यांचा गैरसमज दूर व्हावा याकरता सांगतो, पगार हा 1 ते 1.5 लाखाच्या दरम्यान असतो. निश्चितच आजच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आयटी सेक्टरपेक्षा डिफेन्स सेक्टरचा पगार हा जास्त आहे, परंतु पगाराची तुलना देशसेवाची करू नका, हे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे. पण सर, डिफेन्समध्ये जर अधिकारी व्हायचं असेल तर एनडीए ही एकच परीक्षा आहे की अजून काही मार्ग उपलब्ध आहे? कारण जर एखाद्याला इंजिनियर अधिकारी व्हायचं असेल डिफेन्समध्ये किंवा डॉक्टर अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी काही मार्ग उपलब्ध आहेत का? बघा, एनडीए हा पहिला राजमार्ग आहे, पण एनडीए सोबत एकूण 17 प्रकारे ऑफिसर बनता येते. 12वीच्या लेवलला टेक्निकल एंट्री स्कीम, 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 70% आणा आणि पीसीएम ग्रुपमध्ये आणि जेडब्ल्यू परीक्षा क्वालिफाय करा, तुम्हाला डायरेक्ट ऑफिसर म्हणून पोस्टिंग होते. भारत सरकारतर्फे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग जे पुण्याला आहे, इंदोर मऊला आहे, सिकंदराबाद आहे, तिथं तुमचं बीईचं शिक्षण होईल आणि तुम्ही लेफ्टनंट म्हणून 4 वर्षानंतर जॉईन करू शकता. त्यानंतर नेव्हीमध्ये गेले तर एनए नेव्हल अकॅडमी ही एजिमल्ला केरळ इथं आहे, तिथं सुद्धा तुमचं बीटेकचं शिक्षण होईल आणि 4 वर्षानंतर तुम्हाला नौदलातील सब लेफ्टनंट ही पोस्ट मिळू शकते. हे झालं 11वी 12वी पर्यंत. परंतु डिग्रीच्या नंतर वयाची अट जास्त आहे. 27व्या वर्षापर्यंत तुम्हाला ऑफिसर बनता येते. पहिली परीक्षा आहे सीडीएस, सेम सिलेबस एनडीए आणि सीडीएस, कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन. नेव्ही करता एनए, त्यानंतर एअरफोर्स करता एफकॅट, एअरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्ट, पॅरा कमांडो आहे, नेव्हल गार्ड कोस्टल गार्ड करता आहे. खूप सारे प्रकार आहेत. तुम्ही जसं जसं याच्यामध्ये जाणार, सर तुम्ही म्हणाल मला एवढे प्रकार माहित नव्हते, तर एनडीए हा केवळ एक मार्ग नाही, तर तुमच्याकडे भरपूर मार्ग उपलब्ध आहे. पण याचा सखोल अभ्यास करा, तुम्ही गुगलवरती माहिती घ्या अधिक, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ऑफिसरची पोस्ट ही दिसेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, एनडीए पासून आपल्या जीवनाचा ऑफिसर बनण्याचा प्रवास सुरू करा आणि 17 प्रकारे तुम्ही ऑफिसर बनू शकता आणि निश्चितच यश तुम्हाला मिळेल याची मला 100% खात्री आहे. निश्चितच 17 प्रकारचे मार्ग आहेत असं तुम्ही म्हणालात. बरेच विद्यार्थी असे असतात की जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असतात तेव्हा एकच परीक्षा देऊन थांबत नाहीत, बऱ्याच परीक्षा देतात. जसं की एनडीए परीक्षाचा अभ्यास करणारा विद्यार्थी एमपीएससी युपीएससी साठी सुद्धा ट्राय करतो. मग एनडीएचा जो अभ्यासक्रम आहे तो शिकल्यानंतर एमपीएससी युपीएससी परीक्षांसाठी त्याचा काही फायदा होतो का? जेव्हा तुम्ही एनडीएची तयारी करता तर एनडीएचा सिलेबस आणि युपीएससी एमपीएससीचा 70% सिलेबस, 70% अभ्यासक्रम हा सेम आहे. तयारी तुमची ही 11वी 12वी पासून होते. तर निश्चितच युपीएससी मधून तुम्हाला आयएएस आयपीएस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, आयआरएस, इंडियन पोस्टल सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिस, एक 11 ते 12 कॅडर आहेत, तिथं सुद्धा तुम्हाला जाऊ शकता. एमपीएससी मध्ये डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, पीएसआय या प्रकारे तुम्ही जाऊ शकता. आणि हे यश तुम्हाला का मिळेल? कारण तयारी एनडीएची आहे, नाव एनडीएचं आहे, पण इनडायरेक्टली तयारी ही युपीएससी एमपीएससीची होत असते. तर त्यामुळे निश्चितच तुम्हाला युपीएससी आणि एमपीएससी मध्ये यश मिळण्याचे चान्सेस हे वाढतात. तर विद्यार्थी मित्रांनो, केवळ तयारी करताना एकच प्लॅन घेऊन चालू नका. तुमच्याकडे 4 ते 5 प्लॅन राहू द्या. प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी, प्लॅन डी. आणि प्रत्येक प्लॅन मध्ये मी कसा परफेक्ट होईल याचं टाइम मॅनेजमेंट, स्टडी मॅनेजमेंट हे केलं तर निश्चितच यश हे तुमच्या पदरात 100% मिळेल. अगदीच, निश्चितच मिळेल. सर, आपल्या डिफेन्स सर्व्हिस अकॅडमीमध्ये म्हणजेच डीएसए मध्ये बरेच विद्यार्थी आपलं मार्गदर्शन घेऊन क्लास 1 ऑफिसर होण्याचं त्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलेलं आहे. काय वैशिष्ट्य आहेत डीएसए ची? डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमी
याचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर मॅडम कमीत कमी 1 तास लागेल, पण आपण 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करूया. ही अशी संस्था आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्रातून नाही संपूर्ण भारतातून विद्यार्थी आहेत. मेघालय, पश्चिम बंगाल, दिल्ली, ग्वालियर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड अशा विविध राज्यातून इथं मुलं शिकायला येत असतात. हा पूर्णतः निवासी प्रोजेक्ट आहे. आज 1200 विद्यार्थी 11वी 12वीला निवासी प्रोजेक्टमध्ये शिक्षण घेत आहे आणि भारतातील सर्वात मोठी टीचिंग टीम ही डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीमध्ये आहे. प्रत्येक विषयाला 6 टीचर. गणिताला तर माझ्याकडे 8 टीचर आहेत, फिजिक्सला 6 टीचर आहेत, केमिस्ट्रीला 6 टीचर आहेत, इंग्लिशला सुद्धा मोठी टीम आहे. आणि ही सगळे टीचर आपल्या विषयात एवढे परफेक्ट आहेत आणि रात्री 11 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना गायडन्स करतात. विद्यार्थ्यांकरता राहायला हॉस्टेल आहे, अतिशय 5 स्टार सारखं सुंदर भोजनालय आहे, ग्राउंड ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या प्रकारच्या आणि पदोपदी त्यांना चालताना मार्गदर्शन करणारे शिक्षक आहे. त्यामुळेच डिफेन्स सर्व्हिसेस अकॅडमीचा रिझल्ट आजच्या तारखेला महाराष्ट्रात हा सर्वोत्कृष्ट आहे. आणि केवळ डिफेन्स सर्व्हिसेसचा प्रवास हा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता आता संपूर्ण भारतात याचा प्रवास झालेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या पुढच्या काळात विदेशातून सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतील याची मला पूर्ण खात्री आहे. निश्चितच. आणि एक स्लोगन घेऊन तुम्ही चाललात, चलो बनाए कल के एनडीए क्लास 1 ऑफिसर. हे स्लोगन घेऊन तुम्ही अनेक विद्यार्थी घडवता आहात, क्लास 1 ऑफिसर घडवतात आणि देशाची सेवा करण्यासाठी त्यांची वृत्ती तयार करतात. त्यासाठी खरंच खूप कौतुक. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.